श्रीमंत गंगाधर पंत. काय झालं, तुम्ही एवढे घाबरलेले का दिसताय? म्हणजे आम्ही सामान्य माणसं आहोत ना, मग आमचे चेहरे असे घाबरलेलेच दिसतात. अच्छा, म्हणजे तुम्ही घाबरलेले आहात याचा अर्थ माधवराव पंतांचा खून तुम्हीच केलेला आहे. हो नाही हो, काय बोलता सलता बोलताय तुम्ही. हो मी त्यांचा मुलगा आहे आणि हा त्यांचा नातू आहे. दोघांनी मिळून खून केला? नाही नाही, दोघांनी नाही. अच्छा, मी तुम्हाला तरी सुपारी दिलेली. नाही 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 नाही, मी आता त्या सुपारीवाल्याला सोडणार नाही. अहो, सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही हो, कशाला कोणाला सुपारी देऊ आम्ही. त्याचं काय झालं माहितीये का? उठ उठ, बस बस, फेस टू फेस सांग, फेस टू फेस. काय झालं म्हणजे आमचे आजोबा असे काय? नाही नाही, म्हणजे असे आजोबा आमचे असे निघाले होते असे, आणि वाटेत त्यांना दिसलं नदी दिसली, नदी. आणि नदीत काय होतं? काय? होडी नाही, तुम्ही नाही, कोण? हा, एक युवती आंघोळ करत होती. आणि त्याने असं बघितलं. मी सांगतो ते ऐका. आणि मग ना ती अशी युवती अशी बुडत होती, आणि मग अचानक ते गेले तिला वाचवायला. ती वाचली, पण हे बुडले. झालं, सांगून झालं. झालं ना? मला सांग आता, डेथ सर्टिफिकेट कुठे? वाहून गेलं त्यांच्या बरोबर. म्हणजे मरणापूर्वीच त्यांच्याकडे डेथ सर्टिफिकेट होतं? वाहून नाही 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 नाही, तसं नाहीये. सर्टिफिकेट होतं, पण ते स्मशानामध्ये न्यावं लागतं ना. आपण कोणी रे याला इन्स्पेक्टर केला? माझा अपमान करतात. तसं नाही काय, अग्नी देण्यापूर्वी सर्टिफिकेट दाखवायला लागतं ना. हे मला माहितीये, आता कुठे ते सांगा. ते काय झालं, बाबांना मी अग्नी द्यायला गेलो तर माझ्या खिशातून पडलं आणि ते पण जळलं. हो. क्या बात, क्या बात. पटलं? वा वा वा, म्हणजे सगळे पुरावे तुम्ही नष्ट केलेले आहात. आता तर तुम्हाला जास्तच शिक्षा होणार. 309, 308, 123, 420, 540, 630. 630 नंबरची बस जाते कुठेतरी. बसचे नंबर नाही येते. घालू बसचे नंबर काय? ही तुमच्यावर लागलेली कलम आहे ती. हो, तुझ्यावर 309, 308 आणि बाकीची सगळी कलम तुला डिस्काउंट मध्ये फ्री. 123, 420, 530, 630 सगळी कळलं ना? अहो, कशाला आमच्यावर आकडे लावताय हो? अहो, खरंच नाही खून केला त्यांचा. माझं आतून प्रेम होतं त्यांच्यावर. ए बेटा, डोळ्यातनं पाणी काढलं तू. अशाच एकतर्फी प्रेमातून खून झालेल्याच्या बऱ्याच केसेस मी हँडल केलेल्या आहेत. मी तुम्हाला सुद्धा सोडणार नाही. मला आता सगळ्यांची घ्यायची आहे. काय? उलट तपासणी. नमस्कार ताई. नमस्कार. जरा 2 कांदे दे. हा, थँक्यू. नमस्कार ताई, मी IDBI CID मधून आलेलो आहे. ICU. ICU नाही, CID मधून. इन्स्पेक्टर दुबे. हे बघा ताई, तुम्ही प्लीज एक्साइट होऊ नका, अजिबात घाबरू नका. मी इथे चौकशीसाठी आलेलो आहे. इश्श, माझं लग्न झालंय. मारू लग्नाच्या चौकशीसाठी आलेलो नाहीये मी इथे, कळलं ना? मला सांगा. एक मिनिट. माधवराव पंत तुमचे कोण? माझे फादर इन लॉस. सासरे बुवा. मी त्यांची सून बुवा. काय ते? नाही, ते माझे सासरेबाई. ते माझे फादर इन लॉस. सगळा लॉसच आहे. बरं मला सांगा, त्यांच्या खुनाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? अगं बाई, त्यांचा खून झाला का? खून झाला? नाही, माझं पण लग्न झालंय. माझ्या घरातल्यांनी सांगितलं मला, ते नदीत बुडाले ना आणि त्यांना हार्ट अटॅक आला म्हणून. त्यांचा खूनच झाला होता. अगं बाई, बरं मला सांगा, त्यांचा खून झाला त्यावेळेस तुम्ही कुठे होतात? मी माझ्या माहेरी गेले होते, कारण का माझ्या माहेरी पाणी शिरलं होतं घरात. ओ, म्हणजे फुल प्रूफ प्लॅन होता. आता पाणी घरात शिरण्याचा प्लॅन कसला असणार? अरे, मी पाण्याविषयी बोलत नाहीये. मी पाणी
अरे हे काय पाव आहेत. पाव पाहिलं ना की मला खूप खुशी होते खूप. तुम्हाला पण खुशी होते का? तुम्हाला पण म्हणजे आणखी कोणाला होते? आमच्या खिडकीत येणारा कावळा आहे ना, त्याला पण असंच खुशी होते. तुम्हाला माहितीये तो काव काव नाही ओरडत, पाव 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 असं ओरडतो. मला असं वाटतं ना पाव पाहिल्यानंतर की या पावामध्ये असा लपण्यासाठी ना असा एखादा वडा असा गुपचूप असं लपण्यासाठी इथे येणार आहे वडा आपसुक. असा कसा आपसुक येईल? ती काय बुरशी आहे का पावाला आपसुक यायला? नाही आपसुकच येणार आहे आता तो, कारण याच्यामध्ये लपण्यासाठी तो जो वडा आहे ना तो तुम्ही माझ्यासाठी बनवणार आहात. नाही हो, मी रेसिपी विसरले. आठवली. पा जेव्हा आजोबांना हार्ट अटॅक आला तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे मित्र होते गोलतकर नावाचे. होते ना गोलतकरच होते. त्यांना बोलूया का आपण साक्षीदार म्हणून? अरे बाबा, साक्ष अशी समोरासमोर घ्यावी लागते. फोनवर नाही चालत नाही तर प्लॅनचेट वरनं कशी काय चालणार आहे? हा म्हणजे तुला माहिती नाही का? अरे आपले गोलतकर गेल्या आठवड्यात त्यांच्या नातीबरोबर काहीतरी खेळत होते. हा. तर खेळता खेळता नातीने एकदम असं केलं. गोलतकर असेच घाबरले आणि फाटकन गेले. अरे देवा. आणि ते असते तरी त्यांचा पुरावा कामी आला नसता. का? कारण पोलिसांनी त्यांना आपला साथीदार ठरवून त्यांची साक्ष खोटी ठरवली असती. आपली सगळ्यांची आज जायची तयारी बहुतेक देवानं करून ठेवली. तू आता एक काम कर. काय? पालिकेत जा, त्या माणसाला भेट, 10,000 रुपये दे, तो काम करून देईल. तेच करावं लागणार आहे बहुतेक. 10,000 रुपयाचा तोटा मला सहन करावा लागणार आहे. वा 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 ताई, तुमच्या हाताला ना चव आहे. थँक्स यू. युट्यूब बर सांगा. काय आहे, आधी बटाटे उकडून घ्यायचे ठीक आहे. छान प्रमाणे आणि मग असं सालं काढत बसायचं. साला नका काढू माझी माहिती सांगा, मी रेसिपी विचारत नाहीये. माहिती का? ती माझ्याकडे खूप असते. एरियातले सगळे ना मला न्यूज चॅनलच म्हणतात. वा वा वा. बरं मला सांगा, तुमचा संशय कुणावर आहे? माझ्या नवऱ्यावर. नवऱ्यावर? दाट संशय आहे. त्यांचं बाहेर कुठेतरी प्रेम प्रकरण चालू आहे. मी काय डिटेक्टिव्ह आहे का? इन्स्पेक्टर आहे मी, इन्स्पेक्टर. खुनाची चौकशी करतोय, कळलं ना? खुनाचा संशय कुणावर ते सांगा. खुनाचा? माझ्या सुनेवर. का? कारण माझे सासरे तिला डिस्को लाईक करायचे. डिस्को लाईक? तिचा तिरस्कार करायचे ना. मूळ इंग्रजी शब्द डिसलाईक असा आहे. त्याचा समानार्थी शब्द डिस्को लाईक आहे. असू दे, पुढे सांगा. पुढे शी हॉटेड हे. त्याचं नव्हतं करून टाकाल. काहीतरी इंग्रजी मधून बोलू नका, मराठीत सांगा. का तुम्हाला इंग्रजी येत नाही? नाही, तुमच्या इंग्रजीचा संपूर्ण महाराष्ट्राला प्रॉब्लेम आहे. सांगा. ते तिचा तिरस्कार करायचे म्हणून तिने खून केला असणार असा माझा दाट संशय आहे. हे तुम्ही जे काय सांगताय ना, त्यात मला खुनाचा हेतू दिसत नाही. मग मला कशाला विचारलं? उगाच संशय करतायत ते. तिच्यावर संशय आहे मला. बापरे, वडापाव चिडला. काय? नाही, वडापाव गरम आहे, गरम. काय श्रीमंत? काय झाला की नाही तुझा सुद्धा वडा? हे सगळे पनवती ना तुम्ही लावले. तुम्ही हसता काय त्यात काढून? नाही रे, जिवंतपणे तुमच्यावर हसण्याची संधी नाही मिळाली तेव्हा आता हसून घेतोय. गप्पा बसा. पनवती कुठली? हो, मीच लावली पनवती. हा, अरे डेथ सर्टिफिकेट मिळवून माझं फोटोतलं अस्तित्व पुसायला निघाला होतात तुम्ही. माझं बोलणं थांबवायला निघाला होतात. अहो, डेथ सर्टिफिकेट म्हणजे काय चावी आहे का जी फिरवली आणि तुमचं बोलणं बंद झालं? कधी नव्हे तर आयुष्यामध्ये सुखद धक्का दिला होता. तुमच्या नावावरचे 1,00,000 रुपये मिळू देत ना मला. तुला मिळतील 1,00,000 रुपये, माझं काय? पिढ्यान पिढ्या ह्या असले जीर्ण कपडे घालून ह्या भिंतीवर मी लटकत राहू कायमचा? आता तुमचे कपडे कसे बदलणार? हे बघा, काय मला जर समजा 1,00,000 रुपये मिळाले ना तर मी ना तुमच्या फ्रेमला सोन्याचं पाणी मारेल. चालेल? काय माझ्या फ्रेमवर सोन्याचं पाणी मारशील? म्हातारा वर गेला तरी सोन्याची हाव काही सुटत नाहीये. काय बोला? काय नाही. हो, एक काम करा ना, ते डेथ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी प्रयत्न करा ना, तुम्ही सहकार्य करा ना आम्हाला. एक काम करा, तू दुबे ना, दुबे त्याला बोलवा. मला कसं बोलवता? ए श्रीमंत, तसं त्याला हाक मारा. ए दुबे इकडे. आणि त्याला सांगा की तुमचा खून कोणी केलेला नाहीये. हा, सर्वांना दिसायला मी काय जोकर आहे? बावळट.
मेल्यावर सुद्धा तुमचा काहीही उपयोग नाहीये. काय झालं? काही नाही, मला सांगा, तुमच्या हातून तुमच्या आजे सासऱ्यांचा खून झालाय का? म्हणजे चुकून नाही, तशी माहिती आम्हाला मिळालेली आहे म्हणून. कुठल्या चॅनलवर? चॅनलवरून नाही मिळालेली आहे, आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे. म्हणजे आमच्या सासूबाईंनी सांगितलं असणार. असंच करतात त्या. नाही, हे बघा, तुम्ही ना तुम्ही रडू नका, मला खूप त्रास होतो ना. हे बघा, माहिती कोणाकडून मिळाली हे जास्त महत्वाचं नाहीच आहे. तुम्ही तुमचा आजे सासऱ्यांचा खून केलाय की नाही एवढं फक्त मला सांगा. हो, पण मी खून कशाला करेन? ते तर हार्ट अटॅकने गेले. तेच तर मी म्हणतोय ना, म्हणजे त्यांना आलेला हार्ट अटॅक तुमच्यामुळेच आला नसेल कशावरून? नाही खरं तर कॉलेजमध्ये असताना खूप मुलं माझ्यावर मरायचे हे मला माहिती होतं, पण त्यातला कोणी हार्ट अटॅकने गेल्याचं नाही आठवत आहे. नाही नाही, मला असं म्हणायचंय की त्यांना हार्ट अटॅक यावा म्हणून तुम्ही त्यांच्यासमोर एखादं आसवन नाही का उभं केलं होतं? अस्वल कुठून उभं करणार? इथे मला पॉमेरियन कुत्रा पाळायचा तर तो सुद्धा मिळत नाहीये मला. आसवन मिळणं जरा कठीणच आहे. याचा अर्थ तुम्ही खून केलेला नाही. करेक्ट. आणि खरं तर मला त्यांना मारायची काही गरज पण नव्हती. मग ती गरज नेमकी कोणाला होती? माझ्या सासूबाईंची चौकशी करा. त्यांचं आणि आजी सासऱ्यांचं अजिबात पटायचं नाही. जायच्या आदल्या दिवशी तर त्यांचं खूप कडाक्याचं भांडण झालं होतं. तुम्ही हात काढण्याचे माझे कडाक्याचे बांधे होते. मी काय म्हणतो, ज्या दिवशी तुमचे आजे सासरे गेले त्या दिवशी तुमच्या सासूबाई माहेरी गेल्या होत्या. कदाचित खून करून गेल्या असल्या तर? Yes, ती सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. अजिबातच नाही. तुम्ही त्यांची जरा कसून चौकशी करा. ओके. हा. पण सध्या मला जरा कसून भूक लागली. तुम्ही वडापावची तयारी करा. कुठं चाललाय? कुठं लेख बघीना? कुठं चाललाय? अरे, मला माझ्या घरातनं बाहेर जायचं असेल तर सोम्या गोम्याला विचारावं लागेल का? सोम्या गोम्या? तुम्हाला का मी सोम्या गोम्या वाटलो? अरे अरुण म्हात्रे म्हणतात आपल्याला. साहेबांनी मला इथं ड्युटीसाठी उभा केलाय. मग उभं केलं तर उभे राहा ना. नसत्या चौकशा कशाला करताय? ऑप्शात घेऊन खर्चा पण देऊन टाकी ना. जास्त बोलायचं नाही. बाटली पाडायला राहतो आपण. कुठं बी जाता येणार नाही पण. अहो, असं काय करताय? मला डेथ सर्टिफिकेट आणायला जायचंय. साहेबांच्या ऑर्डर शिवाय तुम्हाला मी पाठवणार नाही. नाही, मी काय म्हणतो, एक 500 रुपये ठेवा आणि मला सोडा ना. हे बघा, आज माझा उपास आहे. उपासाच्या दिवशी मी लाज घेत नाही. उपासाला केळं चालतं ना? केळं? हा, मी काम करतो, या 500 रुपयाचं असं केळं बनवतो आणि असं केळं नाही तुमच्या खिशात घालतो. असं ऐका तरी, म्हणजे काय ना, मला हस्तकलेमध्ये गोल्ड मेडल मिळालंय. हे बघा, गोल्ड मेडलची वार्ता माझ्या संग करू नका. माझ्या अंगावर लय गोल्ड आहे. आज लाच नाही म्हणजे नाही. आपण का? का काय का? हे बघा, चुकून जर तुम्ही खून केला असाल तर मला लाख रुपयाची तोडपाणी करता येईल ना. उगाच चिरीमिरी खाण्याची चिंदीगिरी कशाला करू मी? नाही, तुमचं बरोबर आहे, पण माझं ऐकता का थोडं? काय काय? कसं आहे ना, समजा तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी खरंच खून केलाय तर मग खुनी माणसाला शिक्षा होते, म्हणजे मला फाशी होईल. आणि मग हे आज तुम्हाला 500 रुपये मिळतायत, त्याच्यावर तुम्ही पाणी नाही का सोडताय? हे तो माझ्या डोसक्यातच नाही आलं राहू. गुडघ्यात म्हणतात ते खोटं नव्हे. ठेवा, ठेवा, जाऊन येऊ मी, लगेच जाऊन येतो. टाटा. हा, एन्जॉय करा. हे बघा, माझं माझ्या सासऱ्यांबरोबर भांडण झालं नव्हतं. ही खोटं बोलते. शी इज अ लायन. तुम्हाला लायर म्हणायचंय? काय वाटेल ते बोलू नका. खोटारड्या तुम्ही आहात, मी नाही. अजिबात नाही. शेजाऱ्यांना पण माहितीये. हो, शेजाऱ्यांकडे चुगल्या करून झाल्यात ना सगळ्या. चुगल्यांबद्दल नाही म्हणते मी, खुनाबद्दल म्हणते. तुम्हाला सांगते, त्या दिवशी मी माझ्या माहेरी गेले होते. ही घरी होती. मी घरी कशी असेल? मी तर माझ्या मैत्रिणीच्या साखरपुड्याला गेले होते. कुठली मैत्रिणी विचारायला? कुठली भांडू नका. माझ्या डोक्याची महानगरपालिका करू नका. यू नो व्हॉट, दॅट इज द प्रॉब्लेम. तुम्ही इंग्लिश मध्ये बोलू नका, मराठीत बोला, नाही तर गोळ्या घालेन. मला स्वतःला गोळ्या घालेन. अब हमें ये बताओ, अगर आप दोनों घर में नहीं थे तो आपके सासरे बुआ तो थे? नहीं. क्या है, उस दिन पाऊस पड्या ना. एक मिनिट, तुम्ही हिंदी नाही मराठी बोला प्लीज. बरं, काय त्या दिवशी खूप खूप पाऊस पडत होता, म्हणून आम्ही ना आनंद लुटायला असे बाहेर गेलो होतो. मरू 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 मरू, मी तुमच्या नाही यांच्या सासऱ्यांबद्दल विचारतो. काय काय सॉरी, काय आहे
नाही ते बाहेर होते कोण? माझे आजे सासरे. मग घरी कोण होत? तर तशी तुम्हाला काय करायचंय? जेव्हा अटॅक आला तेव्हा आजे सासरे बाहेर होते. ते बाहेर होते. याचा अर्थ त्यांच्या बरोबर बाहेर दुसरं कोणतरी असणार. त्यांच्या बरोबर कोण होत? हा त्यांच्याबरोबर ना गोलतकर नावाचा माझा धाकटा मुलगा आणि अभिमान नावाचा त्याचा मित्र होता. आई सॉरी 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 अभिमान नावाचा माझा धाकटा मुलगा आणि गोलतकर नावाचा त्यांचा मित्र होता. ग्रेट. कोण अभिमान की गोलतकर? मला त्यांना भेटायचंय. कोणाला अभिमानला की गोलतकर? मला दोघांनाही भेटायचं आहे. ते आता शक्य नाही. का? कारण गोलतकर गेले कुठे? देवाघरी. देव कोण? देव म्हणजे गॉड, गॉड म्हणजे भगवान, भगवान म्हणजे परमेश्वर, परमेश्वर म्हणजे कळलं. मारून 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 कळलं. समानार्थी शब्द संपवा सगळे एकदाचे. यस, गोलतकर गेलेले आहेत. याचा अर्थ अभिमाननेच आजोबांचा खून केलेला आहे. यस, नाउ दिस इज कन्फर्म. दिस इज मर्डर केस. अभिमान, अभिमान तुझी तोडूनच टाक. नाही मारलं आजोबांना. बोलू नको. नाही होतो, कधीच खोटं बोलत नाही. प्लीज तुम्ही काहीच बोलू नका ना. ऑन ड्युटी खूप प्रॉब्लेम होतो. अहो मारू नका ना त्याला. प्लीज तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका ना, तर तुम्हाला चोप द्यायला लागेल. काय? लेडी पोलिसांकडून. अहो पण तू सांगतोय ना त्यांनी मर्डर नाही केला. मग डरतोय कशाला? कशाला डरतोय? कशाला घाबरतोय? तुम्हाला माहित नाही हे गुन्हेगार असतात ना, हे कधीच गुन्हा कबूल करत नाही. काय सांगताय? हो आणि माझ्या हातचा मार खाल्ला ना की पोपटासारखे बोलायला लागतो. बोल पोपट. अभिमान. ओ हे काय इन्स्पेक्टर आहे मी. सॉरी. बोल रे अभिमान. सांगतो खरं काय झालं होतं. आम्हाला आजोबांच्या बँकेतले 1 लाख रुपये मिळणार होते. आजोबांची बँक होती? आजोबांची कशी बँक असेल? हे इन्स्पेक्टर मी. आजोबांचे बँकेतले 1 लाख रुपये आम्हाला मिळणार होते. म्हणजे 1 लाख रुपयासाठी तू आजोबांचा खून केला? तसं नाही हो. ए इन्स्पेक्टर. सॉरी सॉरी त्यासाठी आम्हाला ना डेथ सर्टिफिकेट हवं होतं त्यांचं. शी, म्हणजे डेथ सर्टिफिकेट साठी तू त्यांचा खून केला? आणि आता तुझा खून केला नाही सॉरी मला नाही चालवता येत. नाही चालवता येत. बोल 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 बोल. सांगतो त्यासाठी आम्हाला डेथ सर्टिफिकेट हवं होतं. आणि पैसे मिळाले ना तर सगळे पैसे माझा मोठा भाऊ ठेवणार होता. तो भारतभूषण. सॉरी मी त्याला काय म्हटलं सर की मी भाऊ आहे की नाही मला 50,000 रुपये. बरोबर आहे की नाही? बरोबर. तर मला म्हणाला तुला नाही देणार, तुला फक्त 5,000 देणार आहे. अन्याय आहे की नाही माझ्यावरती. मग मी काय केलं, पालिकेत फोन केला. तिकडच्या लोकांना सांगितलं. काय? म्हटलं हॅलो हॅलो. ऐका काय काय? मी बोलतोय. हा बोला. मी अभिमान बोलतोय. हा बोला ना. कळलं का तुम्हाला? हो, मला पण तुम्ही तुमचा फोन ठेवा, मला बोलू द्या ना काहीतरी मध्ये मध्ये. बोला सॉरी. मी त्यांना फोन करून सांगितलं की हे बघा आजोबांचं डेथ सर्टिफिकेट डॉक्टरांनी दिलेलंच नाहीये कारण त्यांचा मर्डर झालाय. मी खोटं बोललो साहेब, मी खोटं बोललो. आधी नाही का सांगायचं तुम्हाला? अरे वेड्या. पायरीवर आहे, पायरीवर आहे. सॉरी तुम्ही मला बोलू दिलं का? सारखं मारत होता ना मला. सॉरी आई. अरे तुझं इंग्लिश सुधारलंय बरं काही आता. थँक्यू. तुमचे इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस आहेत? इन्स्पेक्टर. अनु काय झालं? आजोबांचं डेथ सर्टिफिकेट मिळालं. अय्या खरं? हो. बघितलास अभि, तू खोटं जरी बोलला असलास ना तरी शेवटी विजय सत्याचाच झालाय. काय खोटं बोलला हा? तुला माहितीये आणि पालिकेत फोन करून काय सांगितलं? हा? आजोबांचं आम्हाला डेथ सर्टिफिकेट मिळालेलंच नाहीये कारण माझा असा संशय आहे की आजोबांचा खून झालाय. असं बोलला हा? हो. अरे हरामखोरा. भावाच्या जीवावर बसून खातोय तुला. श्री जाऊ दे, आता मिळालंय ना डेथ सर्टिफिकेट. मिळालं काय? 10च्या ऐवजी 20,000 रुपये खर्च करावे लागले मला त्यासाठी. जाऊ दे ना, पण तरी सुद्धा आपण 80,000च्या प्रॉफिट मध्ये आहोत. मला दागिने घेशील ना? अरे श्री याद राखायच्यातला एक पैसा जरी मागितला तर हे सगळे पैसे आमचेच कारण सगळी मेहनत आमची आहे. अरे हो, आधी मी काय सांगतो ते ऐक. बाबांच्या बँकेमधनं फोन आलेला होता. बाबांनी त्यांच्या खात्यातले 1 लाख रुपये मरणाच्या आधीच काढले होते. त्यांनी गावात कुठेतरी जमीन घेतलेली होती. मॅनेजरनी अकाउंट न बघताच पैसे आहेत असं तुम्हाला सांगितलं. का वागला तसं? मी देतोय तुम्हाला पैसे, वाट बघा.